मुंबई आणि पुण्याच्या या दोन घटनांमुळे आपली तरुण पिढी ड्रग्सच्या विळख्यात चाललीये का असा प्रश्न निर्माण झालाय. मुंबईच्या NSCI वरी डोम मध्ये एक म्युझिक कॉन्सर्ट झाला. यामध्ये एका मुलाचा मृत्यू झालाय आणि यावेळी त्याने जास्त प्रमाणात मद्यप्राशन केलं होतं अशी माहिती समोर आली आहे. या मुलासोबत एक तरुणीही होती जिची प्रकृती गंभीर आहे, तिच्यावरती उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये अशाच प्रकारचा एक कॉन्सर्ट झाला होता आणि यामध्ये ड्रग्सच्या अतिसेवनामुळे 2 मुलांचा मृत्यू झाला होता. आणि ही घटना अगदी काही दिवसांआधीचीच असताना अशा प्रकारच्या म्युझिक कॉन्सर्टना परवानगी कशी मिळते हा प्रश्न आहेच. तर तिकडे पुण्यामध्ये एका हाऊस पार्टीवरती पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये मोठ्या प्रमाणात हुक्का पॉट्स, अंमली पदार्थ या पार्टीतून जप्त करण्यात आले. 85 लाखांचा मुद्देमाल या पार्टीतून पोलिसांनी जप्त केला आणि या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांचा समावेश होता. 21 वर्षीय तरुणांची ही पार्टी होती. म्हणजे आपली तरुण पिढी ड्रग्सच्या नशेच्या आहारी जात आहे का आणि हे सगळं थांबवण्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय हे सुद्धा प्रशासनाने लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.